हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सजीवांमधील जीवन प्रक्रिया यातील 5व्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स यामधील भाग ए म्हणजेच नर्वस कंट्रोल, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण चेता नियंत्रण म्हणूया. ही चेता नियंत्रणाची प्रक्रिया कशी घडते याच्याबद्दल चर्चा करू. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. इन ह्युमन बॉडी डिफरंट प्रोसेसेस आर कंडक्टेड सायमल्टेनियसली. मानवी शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या क्रिया एकाच वेळेला चालू असतात. दीज प्रोसेसेस आर टू बी इफिशियंटली कंट्रोल्ड. या सर्व प्रक्रियांच्यावर कार्यक्षम पद्धतीनं नियंत्रण असणं आवश्यक आहे. अँड ऑल्सो दे आर टू बी कोऑर्डिनेटेड प्रॉपरली. म्हणजे त्यांच्यामध्ये एक चांगलं समन्वय सुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे एक प्रक्रिया झाल्यानंतर दुसरी, दुसरी झाल्यानंतर तिसरी, किंवा ती झाल्यानंतर कोणती पुढं व्हायची हे ठरवावं लागणं, या पद्धतीनं ह्या प्रक्रिया आपल्याला करायच्या असतात. द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन ह्युमन बॉडी इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ 2 systems. नंबर 1 दॅट इज ए इज नर्वस कंट्रोल, ज्याला आपण मराठीमध्ये चेता नियंत्रण म्हणूया. अँड नंबर 2 दॅट इज बी इज केमिकल कंट्रोल, म्हणजे रासायनिक नियंत्रण. म्हणजे रसायनांच्या साहाय्यानं शरीरातील क्रियांच्या नियंत्रण केलं जात असतं. या 2 पद्धतीनं ह्या प्रक्रिया कशा चालतात ते आपण पाहूया. त्यातील पहिला भाग आपण पाहू, नर्वस कंट्रोल. नर्वस कंट्रोल म्हणजेच चेता नियंत्रण. मित्रांनो, प्राण्यांच्या शरीरामध्ये चेता नियंत्रणाची जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम चेतापेशी आणि चेतापेशींनी ज्या चेतना ग्रहण केल्या त्या चेतनांना शरीरानं दिलेला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद या स्वरूपामध्ये काम करत असतं. म्हणजे वेन दी स्टिम्युलाय आर रिसिव्ड फ्रॉम दी सराउंडिंग्स ॲनिमल्स गिव्ह दी रिस्पॉन्सेस. म्हणजे प्राणी बाह्य चेतनांना प्रतिसाद देतात. टू रिसिव्ह दी सेन्सेशन ऑफ दी स्टिम्युलाय अँड टू रिस्पॉन्ड दी सेम स्पेशल सेल्स called the nerve cells or neurons are present in the body. म्हणजे बाहेरून येणाऱ्या ज्या चेतना आहेत, जे स्टिम्युलाय आहेत, त्यांची जाणीव शरीराला होण्यासाठी आणि त्या चेतनांना शरीराकडून प्रतिसाद देण्यासाठी काही स्पेशल सेल्स आहेत, काही विशिष्ट अशा पेशी आहेत, ज्यांना चेतापेशी, ज्यांना इंग्लिशमध्ये नर्व सेल किंवा न्यूरॉन असं म्हटलं जातं, ते शरीरामध्ये असतात. The control and coordination is brought about with the help of these neurons. तर शरीरामध्ये जे काही नियंत्रण करायचं आहे, जे काही कोऑर्डिनेशन करायचं आहे, हे कोऑर्डिनेशन या चेतापेशी किंवा न्यूरॉन्सच्या साहाय्यानेच केलं जात असतं. नाव व्हॉट आर द न्यूरॉन्स और द नर्व सेल्स? The special types of cells which conduct impulses from one place to another place in the body, these are called as neurons. म्हणजे काही विशिष्ट अशा पेशी आहेत की ज्या शरीरामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चेतावेगांचं वहन करतात. म्हणजे जे काही आदेश आहेत, या आदेशांचं वहन करतात, त्यांना आपण चेतापेशी असं म्हणतो. Neurons are the structural and functional units of the nervous system. चेतापेशी या चेतासंस्थेच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एकक असतात असं आपण म्हणूया. मित्रांनो, या ठिकाणी एक चेतापेशी दाखवली गेलेली आहे. या चेतापेशीमध्ये रचना कशी दिसते हे थोडंसं आपण पाहूया. ही एक चेतापेशी आहे आणि या चेतापेशीमध्ये एक बाजू अशी फुगीर आहे, जिला आपण सेल बॉडी किंवा पेशिकाय म्हणू. या सेल बॉडी किंवा पेशिकायच्या बाजूला इथं असे अनेक काही शाखा फुटलेल्या दिसत आहेत,
ज्यांना मराठीमध्ये आपण वृक्षिका म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्यांना आपण डेंड्राइट्स म्हणतो. नाव दिस सेल बॉडी दॅट इज द सायटॉन shows the branched structures like this, and these branched structures are known as the dendrites, and this cell body has a prominent nucleus. याच्यामध्ये एक ठळक दिसणारा केंद्रक असतो. Now one part or one extension of this cell body runs as a axon. इथं एक त्याचं एक्सटेन्शन जे आलेलं आहे ते त्याची एक बारीक तंतूसारखा जो भाग दिसतो तो ज्याला आपण अक्षतंतू असं म्हणतो. नाव दिस एक्झॉन हॅज द श्वान सेल्स. ऑल्सो ॲट द टर्मिनल्स ऑफ द श्वान सेल्स द एक्झॉन इज अगेन मेड ओपन. हियर एक्झॉन इज ओपन. हियर ऑल्सो द एक्झॉन इज ओपन अँड अराउंड दिस श्वान cells the myelin sheath is present. this myelin sheath ज्याला मराठीमध्ये आपण मज्जावरण म्हणूया हे या अक्षतंतूंना झाकून टाकतं आणि मध्ये मध्ये अक्षतंतू ज्या ठिकाणी उघडा असतो त्याला आपण नोट ऑफ रॅनवियर असं म्हणतो किंवा रॅनवियरचा संकोच असं त्याला आपण म्हणतो. तर या चेतापेशीमध्ये प्रक्रिया कशी घडते तर ही एक चेतापेशी डेंड्राइटकडून यापूर्वीच्या चेतापेशीकडून संदेश ग्रहण करतात. दॅट मीन्स द डेंड्राइट्स रिसीव द स्टिम्युलस फ्रॉम द प्रिव्हियस सेल्स अँड फ्रॉम दिस ऑन द surface of these dendrites and on the surface of the axons the nerve impulse in the form of a potential difference is transferred towards the axon terminal. म्हणजे या वृक्षिकेकडून मिळवलेला हा चेतावेग या एक्झॉन टर्मिनल किंवा अक्षतंतूच्या अग्राकडं लवकरात लवकर पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते. नाव दी नर्व सेल्स हॅव द ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट दी इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची आणि त्यांचं वहन करण्याची क्षमता असते. The other types of cells that support the nerve cells and help in their functioning, these are called as neuroglia. म्हणजे या चेतापेशींच्या भोवती इतर काही पेशी आहेत की या चेतापेशींना एकत्र बांधून ठेवतात किंवा त्यांना कामकाजामध्ये सोयीची परिस्थिती निर्माण करतात. त्यांना न्यूरोग्लिया किंवा मराठीमध्ये त्यांना आपण चेताबंध असं म्हणूया. The nerve cells and the neuroglia together form the nerves. ही चेतापेशी आणि त्याला बांधून ठेवणारे जे चेताबंध आहेत ह्या सर्वांनी मिळून एक चेता तयार होते. एनी नर्व सेल रिसीव्स द इन्फॉर्मेशन बाय द डेंड्राइट्स ऑफ द न्यूरॉन अँड इट इज कंडक्टेड टुवर्ड्स द सेल बॉडी देन टू द एक्झॉन अँड देन टू द एक्झॉन टर्मिनल. प्रत्येक चेतापेशीच्या वृक्षिका चेतावेग ग्रहण करतात. त्यानंतर त्या पेशिकाकडून अक्षतंतू आणि त्यानंतर अक्षतंतूपासून अक्षतंतू अग्राकडं तिचं वहन करतात. आता मित्रांनो पुढं अक्षतंतू अग्राजवळ गेल्यानंतर काय घडतं तिथं कशी रचना असते त्या पुढील पेशीकडं ते चेतावेग कसे वहन केले जातात कसं ते ट्रान्सफर केले जातात हे आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण ही जी नर्व सेल दाखवलेली आहे न्यूरॉन आहे त्याचं हे एक्झॉन या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे अक्षतंतू या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. त्यांचे एक्झॉन टर्मिनल्स या ठिकाणी आहेत. संपर्कपूर्व चेतापेशीचं टोक या ठिकाणी आलेलं आहे आणि इथं हा स्नायूखंड आहे म्हणजे स्नायू पेशी आहे. तर या स्नायू पेशीला ते अक्षतंतू येऊन जोडले गेलेले आहेत. आता या ठिकाणी एक छोटासा असा गॅप असतो आणि हा जो गॅप आहे या गॅपला सिनॅप्स असं म्हणतात किंवा सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात म्हणजे संपर्क खंड या ठिकाणी असतो. यापूर्वीच्या या अक्षतंतूपासून आलेली जे चेतावेग आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स विद्युत विभवांतर जे काही आलं असेल ते आल्यामुळं या ठिकाणी काही बदल घडतात. विभवांतर निर्माण होतं आणि या विभवांतरामुळं या ठिकाणी एक विशिष्ट न्यूरोट्रान्समीटर पदार्थ स्रवला जातो म्हणजे त्याचं सिक्रेशन होतं. कुठं तर या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये होतं संपर्क खंडामध्ये होतं. या संपर्क पुटिका म्हणजे सिनॅप्टिक व्हेसिकल्स
हे ॲसिटाईल कोलिन सारख्या एका पदार्थाचं सिक्रेशन करतात आणि ह्या पदार्थ सिक्रेट झाला की या संपर्कखंडाच्या पुढं असणारी जी वृक्षिका असेल किंवा ती जी काही पेशी असेल त्या पेशीवर सुद्धा विद्युत विभवांतराची निर्मिती होते, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पुढील पेशीकडे ट्रान्सफर होतो. अशा पद्धतीनं हा ट्रान्सफर झाला की लगेच या ठिकाणी ॲसिटाईल कोलिन जो तयार झालेला आहे त्याचा नाश करणारं ॲसिटाईल कोलिन इस्टरेज नावाचा विकर तयार होतो आणि तो विकर या ठिकाणी सोडला की पुन्हा ते ॲसिटाईल कोलिनचा नाश होतो, म्हणजे त्याचं विघटन होतं. अशा पद्धतीनं आता ही पेशी पुन्हा दुसरा एखादा नवीन चेतावेग जर आला तर तो स्वीकारायला तयार राहते. हिअर फर्स्ट ऑफ ऑल when the axon terminal receives the nerve impulse in the form of potential difference, as soon as the potential difference reaches at this point, the synaptic vesicles secrete some secretory substances which are called as the neurotransmitters. It is in the form of acetylcholine. As soon as the acetylcholine is secreted in the synaptic cleft, the next cell produces the potential difference, and as it starts to conduct the nerve impulse, immediately the acetylcholine esterase enzyme is secreted, and due to that the acetylcholine now gets degenerated. Now the next cell again becomes ready to receive the next impulse. Now the muscle cells have special protein fibers called actin and myosins. When the muscle cell receives the nerve impulse, these fibers slide over each other and the length of the fiber changes. When they slide towards each other, then the muscle length shortens, and when they slide away from each other, the muscle length increases. Here, when the length is reduced, the muscle gets contracted, and when it gets stretched, the muscle gets relaxed. These muscle cells show such types of movements in response to the electrical impulse received by the nerves. चेता पेशींच्यापासून आलेले हे चेतावेग त्या पेशींपर्यंत ज्या वेळेला पोहोचतात त्यावेळेला त्या ॲक्टिन आणि मायोसिन धागे जे असतात प्रथिनांचे हे एकमेकांच्यावर स्लाईड होतात, एकमेकांच्यावर सरकतात आणि ते जेव्हा सरकून एकमेकांच्याकडे जातात तेव्हा स्नायूपेशींचं आकुंचन होतं आणि जेव्हा ते एकमेकांच्यापासून लांब जातात तेव्हा स्नायूपेशी रिलॅक्स होतात, ते लांबतात. नाउ नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ नर्व सेल्स or neurons. According to their function, the nerve cells are classified into three types. Number one, sensory neurons. Sensory neurons means neurons which receive the stimulus and they conduct the nerve impulses towards the central nervous system, that means up to the brain or up to the spinal cord. म्हणजे यांना मराठीमध्ये आपण संवेदी चेतापेशी म्हणूया की जे ज्ञानेंद्रियांच्याकडून ज्याची जाणीव झालेली आहे ती जाणीव ते ज्ञान ते मध्यवर्ती चेतासंस्थेच्या भागाकडं म्हणजे मेंदू आणि मेरुरज्जू यांच्याकडं प्रवाहित करत नेतील, म्हणजे त्यांचं वहन करतील. नेक्स्ट इज दी मोटर न्यूरॉन्स. मोटर न्यूरॉन्स आर दोज विच कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन or spinal cord up to the effector organs like muscles or glands. That means they will conduct the impulses from the central nervous system towards the effector organs to stimulate their work. म्हणजे प्रेरक चेतापेशी की जे मेंदू आणि मेरुरज्जूकडून प्रेरक अवयवांच्याकडं चेतावेगांचं वहन करणार आणि त्यांना ते स्टिम्युलेट करणार, त्यांना उद्दीपित करणार कामकाज करण्यासाठी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे असोसिएशन न्यूरॉन्स. दी असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म दी फंक्शन ऑफ इंटिग्रेशन ऑफ दी नर्वस सिस्टीम. म्हणजे यांना सहयोगी चेतापेशी असं म्हटलं जातं की जे एकात्मिक संचलनात्मक कार्य करणार. म्हणजे ह्या पेशी दोन्हीही पद्धतीनं काम करू शकतात. म्हणजे ते सेन्सरी न्यूरॉन म्हणून पण काम करू शकतात आणि मोटर न्यूरॉन म्हणून सुद्धा काम करू शकतात. म्हणजे संवेदी चेतापेशी आणि प्रेरक चेतापेशी दोन्हींची कार्य ती एकच प्रकारची पेशी करू शकते. या पेशींच्यामुळंच
अनेक वेळेला कामकाजामध्ये सुसूत्रपणा येतो, म्हणजे मेंदू मेरुरज्जू यांचा तिथं फारसा संबंध येतच नाही आहे. ही पेशी स्वतंत्रपणानं निर्णय घेऊन पटकन एखादी क्रिया करून आणू शकते. आता मानवी चेतासंस्था कशा पद्धतीनं कार्य करते ते पाहूया. द ह्युमन नर्वस सिस्टीम, मानवी चेतासंस्था. आता मानवी चेतासंस्था ही 3 भागामध्ये विभाजित आहे. नंबर 1 मध्यवर्ती चेतासंस्था, त्यानंतर परिघीय चेतासंस्था आणि त्यानंतर स्वायत्त चेतासंस्था. दॅट मीन्स नंबर 1 इज सेंट्रल नर्वस सिस्टीम. इट इज ॲब्रिव्हेटेड ॲज CNS. Then next is peripheral nervous system, which is abbreviated as PNS, and third one is the autonomic nervous system, that is ANS. मित्रांनो, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? सेंट्रल नर्वस सिस्टीम इज द सेंट्रल पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम. इट कन्सिस्ट्स ऑफ ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. याच्यामध्ये मेंदू आणि मेरुरज्जू असे 2 घटक असणार आहेत. त्यानंतर मेंदू आणि मेरुरज्जूला शरीराच्या इतर भागांशी जोडणारं चेतांचं जे जाळं असेल त्या संपूर्ण जाळ्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा परिघीय चेतासंस्था असं म्हणतात. आणि स्वतंत्रपणानं शरीरामध्ये काम करणारी जी संस्था आहे तिला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. मित्रांनो, आतापर्यंत आपण मानवी शरीरामध्ये चेतासंस्थेची ढोबळ रचना कशी असते याच्याबद्दल आपण विचार केलेला आहे. आता आपण यानंतरच्या पुढील भागामध्ये मानवी चेतासंस्था की ज्याच्यामध्ये मेंदू आणि मेरुरज्जू यांचं नेमकं कामकाज कसं चालतं याच्याबद्दल पाहू. माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.